नमस्कार, मी निखिल यादव, प्रभाग क्रमांक 4 श्रीराम नगर येथे राहतो। मी मागचे 10 ते 15 वर्ष झाले इथे राहतोय। आमच्या इथे दरवर्षी पाऊस आला की आमचे पूर्ण श्रीराम नगर येथील ड्रेनेज लाईन पॅक होते आणि ती ड्रेनेज लाईन भरल्यामुळे आमच्या घराची ड्रेनेज लाईन भरते आणि शिवगंगा मंदिर पासून ते श्रीराम नगरच्या बोळात पूर्ण उतार आहे। ते पूर्ण उताराचं पाणी आमच्या श्रीराम नगर मध्ये येतं। त्या श्रीराम नगर मध्ये आमच्या गेटच्या आत मध्ये येतं आणि ते देखील पाणी येतं आणि ड्रेनेजचं जे पाणी जाम झालेलं आहे ते देखील ड्रेनेज मधून बॅक मारतात आणि अशा प्रकारे आमच्या घरात तुम्ही बघू शकता की पाणी घरापर्यंत, घरामध्ये, रूम मध्ये, किचन मध्ये पाणी शिरतंय। ते तुम्ही सगळीकडे बघू शकता आणि आम्ही याची तक्रार नगरसेवकांकडे वगैरे खूप केली, पण या कामाची कोणीही दखल घेत नाही। इकडे कोणी वळून पण बघत नाही। पाऊस आल्यावर देखील ते फक्त येतात, बघून जातात, पण पुढे काहीही होत नाही। या कामाची तुम्ही कृपया दखल घ्यावी आणि हा मला त्रास पुढच्या पासून होऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी। आणि या सगळ्या कामाची माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांनी पण कृपया दखल घ्यावी, कारण आम्ही सगळ्यांनी मतदान त्यांनाच केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी पण या कामाची दखल घ्यावी आणि आमचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करावा। आणि आतमध्ये आल्यामुळं ते आमच्या सगळ्या ड्रेनेज लाईन मध्ये भरतं आणि ड्रेनेज लाईन जी सगळ्यात जुन्या आहेत त्या जुन्या ड्रेनेज लाईन असल्यामुळं सगळं ड्रेनेज तुंबून आणि आमच्या घरामधलं ड्रेनेज पॅक होतं आणि घरामधल्या ड्रेनेज मधून पाणी रिटर्न येतं आणि रस्त्यावरचं देखील पाणी आमच्या अंगणामध्ये रिटर्न येतं आणि आमच्या अंगणातून पाणी घरामध्ये येतं। आणि आम्ही या बाबतीत तक्रार केली असता नगरसेवक काही लक्ष देत नाहीत। खूप अर्ज केले, सगळं केले, ते फक्त दरवर्षी फक्त आश्वासनं देतात पण काम काही करत नाहीत। यामुळे सर्व घरामध्ये हे बघा, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पाणी आम्ही पूर्ण बाहेर काढतो, पण हे पाणी बाहेर होतून देखील फायदा नाही। तुम्ही बाहेर पण बघा की बाहेर पण पाणी साचलेलं आहे। थोडं तुम्ही पुढे येऊन दाखवलं तर बरं होईल। हे बघा, हे ड्रेनेज लाईन मध्ये पण हे बघा, हे सगळं हे बघा, हे बाहेर पण पाणी साचलेलंच आहे सगळं। त्यामुळं आणि पाऊस बंद नगरसेवकांकडे वगैरे खूप केली, पण या कामाची कोणीही दखल घेत नाही। इकडे कोणी वळून पण बघत नाही। पाऊस आल्यावर देखील ते फक्त येतात, बघून जातात, पण पुढे काहीही होत नाही। या कामाची तुम्ही कृपया दखल घ्यावी आणि हा मला त्रास पुढच्या पासून होऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी। आणि या सगळ्या कामाची माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांनी पण कृपया दखल घ्यावी, कारण आम्ही सगळ्यांनी मतदान त्यांनाच केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी पण या कामाची दखल घ्यावी आणि आमचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करावा।